नासिक लोकसभा क्षेत्र में देर से उम्मीदवारी की घोषणा के बाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुति उम्मीदवार हेमंत गोडसे के लिए नासिक लोकसभा क्षेत्र से मैदान में उतर गए हैं। मुख्यमंत्री शिंदे की मौजूदगी में आज शिवसेना शिंदे गुट के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं की एक अहम बैठक संपन्न हुई है। नासिक लोकसभा सीट मुख्यमंत्री के लिए महत्वपूर्ण है, क्योंकि उन्होंने नासिक की सीट को प्रतिष्ठित कर दिया है। इसलिए वह इस सीट पर फिर से महायुति के उम्मीदवार को चुनने के लिए नासिक के मैदान में उतर रहे हैं। पार्टी के पदाधिकारियों की बैठक नासिक के गोविंद नगर स्थित मनोहर गार्डन में संपन्न हुई है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने नासिक में कहा कि हमारी पार्टी में राजा का बेटा राजा नहीं, बल्कि काम करने वालों को सम्मान दिया जाता है। आज ठाकरे गुट के कई पदाधिकारी शिंदे गुट में शामिल हो गए हैं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इन अधिकारियों का स्वागत किया है। उन्होंने दावा किया है कि आने वाले चुनाव में शिवसेना वाली साहब ठाकरे बड़ी जीत हासिल करेंगी। मुख्यमंत्री शिंदे की मौजूदगी में आज लोकसभा चुनाव प्रचार और ठाकरे समूह के पदाधिकारियों का स्वागत किया। इस अवसर पर विभिन्न कार्यकर्ता एवं पदाधिकारी उपस्थित रहे। साधू संत स्वतःहून आले होते हेमंत गोडसे यांना आशीर्वाद द्यायला आणि ते म्हणाले आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत, कारण पालघरमध्ये झालेला साधू हत्याकांड त्यांनी मला बोलून दाखवलं की जी केस जी आहे ज्या पद्धतीने चालवायला पाहिजे होती, दुर्दैवाने सरकारने त्यात लक्ष घातलं नाही, मुख्यमंत्र्यांनी लक्ष नाही घातलं। पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना जे काही त्या केसमध्ये जे लक्ष घालायला पाहिजे ते आमचं सरकार घालते। त्यांच्या परिवाराला देखील बघा पैशानी माणसं परत येत नाही, परंतु त्यांचा परिवार उघड्यावर पडू नये हे देखील आम्ही आपल्या सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं। त्याची आठवण त्यांनी आम्हाला करून दिली आणि म्हणून त्यांनी म्हटलं की हेमंत गोडसे नाही तर आपण राज्यातले जेवढे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना आमची साधू संतांची वारकऱ्यांची जी काही आघाडी आहे वारकरी संप्रदाय या सगळ्यांचा पाठिंबा त्याचा पाठिंबा त्यांनी जाहीर कुंभमेळ्याच्या बद्दल पण त्यांनी उल्लेख केला। कुंभमेळ्याची देखील बैठक झाली आहे, ती देखील बैठक आणखी देखील जी तयारी करायला सांगितली की काही कमी पडणार नाही। आणि त्याचबरोबर शांतिगिरी महाराजांचा देखील विषय निघाला। मी स्वतः त्यांच्याशी बोललेलो आहे, तर त्यांनाही सांगितलं शांतिगिरी महाराजांना तुम्ही राजकीय अधिष्ठानापेक्षा एक धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वरचं असतं। त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांना आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत असलं पाहिजे आणि ते म्हणाले तुमचा प्रस्ताव आम्ही आमच्या लोकांच्या समोर मांडतो। हेही लोक म्हणाले की सगळेच जण त्यांच्याशी बोलतील आणि जे काही आपलं सरकारचं धोरण आहे, आज आपण मंदिराचं जीर्णोद्धार करतो, आज पंढरपूरचा विकास आराखडा केला, तिथे मोठ्या प्रमाणावर चांगलं देवस्थान, स्वच्छता, सगळ्या सोयीसुविधा, सगळी देवस्थानं जी आहेत, प्राचीन मंदिर आहे, त्यांना पण मोठ्या प्रमाणावर विकास निधी देते। त्यामुळे गडकोट किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले, त्याचा जीर्णोद्धार एक काम आम्ही हाती घेतलं, त्यामुळे ते खूप खुश होते आणि त्यांनी देखील जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे। दोन 2014 इच्छुक होतो हा बाबा आला, 2019 इच्छुक होतो हा बाबा आला आणि आता इच्छुक होतो पण घात झाला। दगाबाजांनी जरी दगा दिला असेल वाघ काय असतो, वाघाची झेप दाखवून देण्यासाठी मी आज आप्पा तुझ्या पाठीशी आहे। महिनाभर उंदर मांजर इकडे तिकडे फिरत होते, इकडे तिकडे फिरून गप्पा मारत होते, याव करूगा या तालुक्यामध्ये एवढे मत, या तालुक्याचे एवढे लीड। अरे बाबा तालुका फोडू नका,